श्री महाबळेश्वर हे गोकर्णमधील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। 8 वाजता सुद्धा इथे एवढी गर्दी होती। मंदिरात पारंपरिक वेशभूषा कंपल्सरी असल्याने साऱ्या मुली छान साडी वगैरे नेसून आल्या होत्या, तर मुले लुंगी नेसून आले होते। देवाचे दर्शन घेऊन आम्ही इथे एका घरात नाश्त्यासाठी गेलो। इथे मी पहिल्यांदा मंगलोर बन खाल्ला। भूक इतकी लागली होती त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही। नाश्ता करून आम्ही गेलो ओम बीचला। या बीच वरती मध्ये असा हा एक दगड आल्याने पाणी 2 भागांमध्ये विभागले गेले आहे आणि त्याच्यामुळे इथे असा आपल्याला ओमचा आकार दिसतो। इथे मी मस्त कानातले देखील घेतले आणि पुढे आम्ही निघालो यान्ना केव्सच्या दिशेने। यान्ना केव्सला जाणारा रस्ता हा फारच डोंगर कपारीतून जातो। इथे हे असे संपूर्ण जंगल आहे आणि या जंगलामध्ये प्रचंड मोठा असा हा दगड आपल्याला दिसतो। तुम्हाला खरं सांगू का, जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि एखादा स्पॉट स्किप करायचा असेल तर तुम्ही यान्ना केव्सचा स्पॉट स्किप करू शकता। इथून पुढे आम्हाला मिर्जान फोर्ट बघायला जायचं होतं, पण वेळ कमी असल्याने ते मात्र राहूनच गेलं। त्याच्यामुळे आणखी राहून गेलेले स्पॉट बघण्यासाठी गोकर्णची एक नवीन ट्रिप नक्कीच प्लॅन करावी लागणार आहे। तुम्ही पुढची ट्रिप कुठे प्लॅन करताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।